उद्याला सोपं बनवण्यासाठी तुम्हाला आज मेहनत करावीच लागेल। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो। तुमची गावठाणामध्ये जागा आहे आणि त्या जाग्यावर कोणी दुसरा व्यक्ती ताबा सांगत आहे, तर अशा वेळी तुम्हाला कायदेशीर पुराव्यासह पावले ही उचलावे लागतील, अन्यथा ती जागा तुमच्या हातातून जाऊ शकते। यासाठी तुम्हाला तुमचा हक्क कसा आणि तुमच्याकडे काय पुरावे आहेत हे अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये तुमच्याकडे ग्रामपंचायतीकडे भरलेला कर पावती असेल, लाईट बिल असेल, पाणीपट्टीचे असेल, त्याचप्रमाणे बांधकाम पुरावे तुमच्याकडे असतील, तसेच खरेदी खत असेल किंवा वारसा हक्काने मिळालेले असेल तर तसा फेरफार असेल, तसेच जुने फोटो असतील, नकाशे असतील, त्याबाबत साक्ष काय तुमच्याकडे असतील, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की कोर्टामध्ये हे पुरावे ग्राह्य धरले जातात। येथे दुसरा व्यक्ती जो ताबा सांगत आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करावा। अर्जासोबत संपूर्ण पुरावे तुम्ही तेथे जोडावेत। येथे रीतसर चौकशी होऊन जर तो व्यक्ती बांधकाम करत असेल तर बांधकाम थांबवण्यात येऊ शकते। त्याचप्रमाणे तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात। येथे जे काही तुमच्यासोबत घडलेलं आहे, जे कागदपत्र तुमच्याकडे आहेत ते तेथे जोडू शकतात आणि या जागेवर माझा पूर्वीपासून ताबा आहे त्याच्यामध्ये हे उल्लेख करणं आवश्यक आहे आणि त्या माझ्या जागेवर दुसरा व्यक्ती बेकायदेशीरपणे हक्क सांगत आहे, त्याची रीतसर चौकशी करून माझा हक्क मला देण्यात यावा। आणि ही जे काही उठाठेव तुम्ही केलेली आहे अर्ज देऊन, याची जर दखल घेतली जात नसेल तर येथे तुम्ही पोलिसात तशी तक्रार करायची आणि त्याबाबत सिव्हिल कोर्टामध्ये तसा सूट फाईल करायचा। येथे तुम्हाला स्टेचा आदेश देखील मिळू शकतो।